गुड मॉर्निंग आणि नमस्कार सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी गावाकडचे चालले आहे माहेरी, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. त्याच्यामुळे हे मला म्हटले की जा 4-5 दिवस रिलॅक्स करून या. कारण तब्येत खराब असल्यामुळं मला घरातलं काम पण करता येईना, स्वयंपाक वगैरे करायचा खूप प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे हे म्हटले की जा, जरा बरं वाटेल, बरं वाटल्यानंतर ये. तर आता आम्ही आलो आहोत लोणीमध्ये आणि लोणीमधून ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट. पण अजून ट्रेन आलेली नाही. ट्रेनचा आम्ही वेट करतोय. हो, आम्ही लवकर आलो आहे जरा. ट्रेन आहे 8:30ला, आम्ही येऊन बसलो 7:45ला. हो, तर काय करायचं तर आम्ही आता ब्लॉग काढतोय. हो. काय करताय? मी रील्स पाहतो, रील्स. तर गाईज खूप उशीर झाला तरी पण अजून ट्रेन काही येत नाही आहे. आम्ही खूपच लवकर आलो आहोत आणि हे पहा, कोणीच आलं नाही वाटतं. फक्त तिथं 2-3 जण इथं, बाकी आम्हीच आहोत. ट्रेन येणार आहे की नाही हे पण येणार आहे ना. 8:30. कोण दिसत नाही आहे म्हणून म्हटलं. अजून अर्धा तास टाइम आहे. हां का? तर आपण पाहूया ट्रेनचा प्रवास कसा होत आहे. आणि खूप छान वाटेल ट्रेनमध्ये, कारण कसं आहे, आम्ही जिंतीला जातो त्यावेळेस भिगवणचा पूल आहे ना, त्याच्यावरून खूप छान दृश्य असं दिसतं. मस्त अशी नदी दिसते तिथून खालून. तर आपण तो व्ह्यू नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा आमच्यासोबत. भिगवणचा पूल बघा, नदी किती सुंदर अशी दिसते. पाणी सगळं हे आटलंय. हे बघा, पाणी भरपूर असते, पण ह्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊसच नाही झाला, त्याच्यामुळं नदी थोडीशी जिंती स्टेशन आलेलं आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहे. खूप ऊन आहे बघा, भुकीचा कहर चालला आहे, त्याच्यामुळे भूक खूप लागली आहे. किती वाजल्या सांगा ना. भूक लागली का? जेवण करून आलो नाहीत आम्ही सकाळी. दीक्षा आम्हाला निहायला आली आहे. आणि हे बघा, अति भुकजलेले व्यक्तिमत्व. हे बघा, चेहरा कसा भारी झालेला आहे. 2 दिवस झालं जेवण केलं नाही. आम्ही चाललो आता घरी. सॅक आणली. चला आता फक्त नावाला सॅक घेतली बघा. मी चालले आहे जिंतीला. मी पुण्याला जाते, तुम्ही जिंतीला जावा. मी आहे, मी रोजच इथं असते. अरे मग आता तू तिकडे आली म्हणलं दाजीला जेवायला पण घालतात तिथे गेलं. मग ते अवघड आहे दाजी. पार्सल हे बाबा, थांब घालतो का अंगाव. आधीच बरोबर आहे ना, असला नाही दीक्षा करत आहे व्हिडिओ. बाईक झाड आहे इथं. जणू काय वासड पडलेला भाग आहे, दुष्काळातला भाग आहे आमचा. पण काय तर आता कुठं इथं मी कामकाज चालू केलंय, रस्त्याचं बांधकाम आणि तुम्हाला दिसतं नाही सगळं. आपण एका सरपंच आहे आपण. खोटं वाटेल पण माझ्याकडे बघून तुम्हाला मी बारकी
वाटते पण तसं नाही बरं का. लय लय लहानपणी मोठी आजी होती. कारण कळतच नाही बघा आवाजाला पण कळत हळूहळू कळण आता पुढे गेल्यावरती झालं एकदम पांढरा माणसांच्या तुम्हाला वेगळं आहे खायला आमच्या गावाचं लोकेशन चालू झालेलं आहे मारुती तर म्हणते बघा हे आले आहे आमच्या मैत्रिणी ते टिशीने स्वागत स्वागत करण्यासाठी झाले आलेले आहे. शिक्षक हे बघा हाय हाय बोलो हाय हाय म्हण हाय म्हण स्वागत करण्यासाठी उगा एखादी कुठे गेलं बाई गाडी बिडं फोडायची तिथं दाजींची खास मैत्रीण स्पेशली बघा हे आता परत दुसरं मारुती मंदिर आणि इथं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. हे बघा सगळं बुरुजच आहे इथं. बुरुजच आहेत सगळे. गावामध्ये enter झालेलं आहे. ट्रॅफिक ट्रॅफिक जिंकण्यामध्ये पहिल्यांदाच गेलेलं आहे ट्रॅफिक त्यात आज महाग आपण जायचं जातात माझं नाव सांगायचं का कोमस फक्त गाड्या खालवली का त्याने माझा फेमस चौपणा विठ्ठलाचं मंदिर आहे गावाचा व्ह्यू दाखवतो काय गाव म्हणून जुन्या काळात हॉटेल आहे बघा घर बघा बांधकाम बघा कसं एकदम जुन्या काळात एकदम शिवाजी महाराजांच्या काळात आहे आणि हा आमच्या गावातला फेमस माणूस गेला वाचल्याला ते आपल्याच गाड्यात ती बघा बाजू पार्किंग आहे बंगल्याचं बांधकाम घेतलंय बघा लवकरच चालू व्हायचंय 10 कोटीचा बंगला आहे दादा आपला हे आमच्या गावची ग्रामपंचायत मागच्या वर्षी बांधकाम केले बघा म्हणजे मी सरपंच झाल्यापासून गावात किती बदल झालाय जर मी अजून 10 वर्षी सरपंच असले तर गाव कुठं जाई ना गाव राहणारच आहे डायरेक्ट छोटं पुणेच करून टाकणार तर आम्ही अशा प्रकारे आता आपल्या घराचा रोड आहे जर तुम्हाला कधी आमच्या घरी यायचं असेल ना तर तुम्ही बघा रोड बघू शकता आहे का ना दाजी गावातले गावकरी दाखव हा चला गावकरी दाखवतो गावकरी तंदुरुस्त आहे हे आमचे रोजचे व्यापारी हा चला चला लय ओळखीत आपल्या आता आपण गावामध्ये एंटर झालेलं आहे गाव संपलं आता आपल्या घराजवळ आलोय आपण हे बघा हे आलेलं आहे आपलं घर बघा ह्यो माझा मोठा ताजमहल आजी पुरण वाटती या थांबा वाट्यावचं वाटलेलं पुरण गावरान पद्धतीने गावाकडे आलं आमच्या ब्लॉगला कंटेन असतात हे बघा हा जाऊ द्या उगं मला असं वाटतं मीच कुठून तरी लांबून फिरून आले दाजी हाय म्हणा हाय तर बघा आमच्या जाऊ आता पाहुणचार चाललाय दाजी आवडलं का तुम्हाला जेवण मस्त आहे हाय का ना आता जरा कसं तोंडात शब्द फुटायला लागले आता हे बघा आल्या आईपाशी बसण्यात आलेले आहे पोरगी आमचं हे पोळ्याचं चाललंय आज होळी आहे ना त्याच्यामुळं चाललोय